हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. तुम्ही जे काम करायला घेतलेलं आहे सगळे नवीन वर्षामध्ये तुमचे पूर्ण हो. जे काही तुम्ही विचार केला ते सगळे तुमचे विचार पूर्ण हो. तर चला आपण वळूया रेसिपीकडे. हे बघा पास्ता कसा बनलेला आहे, अशा पद्धतीने मी बनवलेला आहे. तर मी आज पास्ताची रेसिपी बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. मी माझ्या मुलांना जसं बनवून देते ना तसंच. तर हे बघा, मी इथे कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं आहे. कढाईमध्ये छान तेल टाकायचं आहे, थोडं जास्तच. तर त्यामध्ये कांदा घालत आहे मी. छान असा बारीक आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ना त्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकणार आहे मी. हे बघू शकता, अद्रक लसूणचं पेस्ट टाकला. नाहीतर अद्रक लसूण तुम्ही अशी बारीक बारीक चिरून पण टाकू शकता, एकदम बारीक बारीक. तर मी इथे कुठून घेतलेली होते ती टाकलेली आहे. हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे. छानपैकी भाजून घ्यायचं आहे. कच्चं राहू द्यायचं नाही, भाजून घ्यायचं आहे छानपैकी. बघू शकता कांदा थोडासा लालसर झालेला आहे. तर मी माझ्या पद्धतीने बनवते. यामध्ये मटर घातलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने तुमच्या आवडीने तुम्ही भाज्या घालू शकता. मी यामध्ये मटर घातलेले आहेत. मटर पण छान थोडेसे होऊ द्यायचे. त्यानंतर टोमॅटो घालायचे बारीक चिरून. आता मटर टोमॅटो हे छान असे होऊ द्यायचे आहेत. यामध्ये मीठ घालायचं आहे, त्यामुळे ना लवकर शिजतील, लवकर मऊ, टमाटर पण लवकर मऊ होईल. त्यामुळे यामध्ये मीठ घालायचं आहे. कोथिंबीर पण घालायची आहे. ही बघा, कांद्याची पत्ता घातलेला आहे मी थोडासा कापून. छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आमच्या गल्लीत कसा आवाज आहे. मीठ टाकल्याच्या नंतर छान असं शिजू द्यायचं आहे. छान असा टोमॅटो पण मिक्स होईल. मीठ टाकल्याच्या नंतर ना लवकर टोमॅटो विरघळून जाईल, त्यामुळे मीठ घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता छान भाज्या शिजल्या ना, यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. भाज्या ना छान शिजू द्यायच्या आहेत, कारण की नंतर काय आपण पाणी टाकून शिजवणार नाही ना, त्यामुळे भाज्या छान शिजू द्यायच्या आहेत. तर यामध्ये मी मसाले घालणार आहे. लाल मिरची पावडर घातलेली आहे, तिखट आहे थोडं घातलेलं आहे. हळदी पावडर घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार. यामध्ये का दुसरे मसाले घालत नाहीत. हे बघा, शेजवान चटणी घातलेली आहे मी थोडीशी, 1 ते 1.5 चम्मच छोटावाला. आणि पास्ता मसाला हे पण मी अर्धच पॅकेट टाकलेलं आहे. अर्ध पॅकेट टाकलेलं आहे मी. तर यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे. कोणी सोया सॉस टाकायचा आहे, माझ्याकडे नव्हता, मी नाही टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी त्यामुळे अगोदर पण घातलं होतं ना, त्यामुळे मीठ घातलेलं नाही. नंतर बघूया मीठ टाकायचं का ते. छान मिक्स, बघा किती छान कलर आलेला आहे. टोमॅटो सॉस घालायचा आहे यामध्ये. टोमॅटो सॉस पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये ना तुम्ही भाज्या पण, शिमला मिरची, पत्तागोबी मी पण घालते, पण माझे मुलं खात नाहीत भाज्या, म्हणून मी घातलेला नाही आहेत. आता मी यामध्ये पास्ता टाकणार आहे. पास्ता मी अगोदरच उकडून
उकळवून ठेवलेला होता, बघू शकता तुम्ही. त्याचा व्हिडिओ नाही टाकलेला आहे मी, व्हिडिओ खूप मोठा होतो ना, त्यामुळे नाही टाकलेला आहे मी व्हिडिओ. बघू शकता पास्ता असा शिजून घेतलेला आहे. आता छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला पास्ता तयार झालेला आहे. आता छान मिक्स करत राहायचं आहे. आणि खाण्यासाठी तयार मुलांना, माझ्या मुलांना तर खूप आवडतं. तुम्ही कोथिंबीर पण याच्यावरतून घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे. आता तर कांद्याचं सीझन आहे, कांदा लसूण ची पात ना बारीक कापून टाकू शकता तुम्ही. बघू शकता मी टाकलेली आहे, फोडणीत पण टाकली होती आणि वरतून पण टाकली आहे. तर अशा पद्धतीने आपला पास्ता आता तयार आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे. माझ्या मुलांना खूप आवडते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला पास्ता आता रेडी झालेला आहे. पुन्हा एकदा म्हणते, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. बघू शकता किती मस्त आपला पास्ता तयार झालेला आहे. मी जास्त काय घातलेलं नाही यामध्ये, तरी पण मस्त झालेला आहे पास्ता. मी असाच बनवते, तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. मला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांना थँक्यू माझी व्हिडिओ बघता. बाय बाय.